कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ जबरदस्त संधी, नवनिर्मिती आणि वैचारिक बदलांचा आहे। चतुर्थस्थ गुरु कौटुंबिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढवेल। तुमच्या राशीतून सध्या रवी जातोय, तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाला नवीन प्रकाश देईल आणि पंचमातून जाणारा मंगळ तुम्हाला निर्णयक्षम बनवेल। त्याचबरोबर शुक्र आणि राहू यांची युती धनस्थानात झालेली आहे, ती तुमची धनवृद्धी करण्यास मदत करेल किंवा काही पैशांच्या संबंधित ज्या काही अडचणी असतात त्या शिथिल करण्यातही मदत करेल। कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात स्वतःला नवे ध्येय द्यावे, नवीन दिशेने वाटचाल करावी। बदल हा जीवनाचा नियमच आहे आणि तुमच्यासाठी तो सकारात्मक असेल। पाराशरी होराशास्त्रामध्ये एक वचन सांगितलेलं आहे, चतुर्थे गुरुणा सुखवृद्धी गृहलाभ। चौथ्या भावातील गुरु घरात सुख समृद्धी वाढवतो आणि स्थिरता निर्माण करतो। ही स्थिरता तुम्हाला भावनिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे बळकट करेल। करिअर आणि व्यवसायाचा जर आपण मित्रांनो विचार केला तर संधी मिळतील, निर्णय तुमच्या हातात आहे। जर तुम्ही नवीन मालमत्ता किंवा घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा पण उत्तम काळच असेल। घर बसल्या काम करणाऱ्यांना चांगल्या संधीही मिळतील। कुटुंबियांच्या मदतीने तुम्ही एखादा नवीन व्यवसाय पण करू शकता। याबद्दल शास्त्रवचन काय सांगते, चतुर्थे गुरुणा गृहे सौख्यम। चतुर्थ भावातील गुरु घरात आनंद आणि स्थिरता निर्माण करतो। गृहसौख्य आणि मानसिक स्थिरता वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता। मित्रांनो, परवाच रवी तुमच्या राशीमध्ये प्रवेश केलेला आहे, तो नक्कीच आत्मविश्वास वाढेल, पण हा रवी कधी कधी अहंकारही वाढवतो, त्यामुळे तो तुम्ही टाळला पाहिजे। जर तुम्ही नेतृत्वाच्या भूमिकेत असाल ना तर तुमच्या निर्णयांना महत्त्व दिले जाईल। तुमच्या बोलण्याने आणि कृतींनी प्रभाव पडणार आहे, पण अहंकार तिथं दिसायला नको। करिअरमध्ये नवीन प्रकल्प आणि संधी सुद्धा मिळतील। प्रथमे सूर्य तेजः वृद्धी। प्रथम भावातील सूर्य तेज आणि आत्मविश्वास वाढवतो। नेतृत्व गुणांचा योग्य वापर करा आणि संधी गमावू नका। मित्रांनो, मंगळाचं पण गोचर तुमच्यासाठी चांगला आहे, पंचमातून आहे। धाडसी निर्णय आणि यशस्वी प्रकल्प याच्याबद्दल तुम्ही बारकाईने विचार करा। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची जरी तयारी करत असाल ना तरी सुद्धा तिथं यश मिळू शकते। जरी 7:30 चालू असली तरी सुद्धा धाडसी गुंतवणुकीतून फायदा होईल, पण विचारपूर्वक निर्णय घेणं पण गरजेचं असतं। आगाऊ धाडस उपयोगाचं नाही। तुमच्या कल्पकतेला योग्य दिशा दिल्यास मोठ्या संधी सुद्धा मिळतील। पंचमे मंगले साहसेन विजयः। पंचम भावातील मंगळ धाडस आणि विजय मिळवून देतो। जोखीम घेण्यास तयार असाल ना तर मोठे यश पण मिळू शकते बरं का। आर्थिक स्थितीबाबतीत जर विचार केला ना तर उत्पन्न आणि गुंतवणुकीत पण वाढ होऊ शकते। मित्रांनो, शुक्र राहूची युती धनस्थानात झालेली आहे, मीन राशीत, आणि इथं वाणीस्थान पण आहे। बोलण्यात प्रभाव आणि आर्थिक वृद्धी दोन्ही होईल। जर तुम्ही सेल्समन किंवा मार्केटिंग किंवा कला क्षेत्रात असाल ना तर कमाई वाढेल बघा। नवीन गुंतवणुकीतून फायदा होण्याची पण शक्यता आहे। तुमच्या वाणीमुळे आणि संवाद कौशल्यामुळे पैसे मिळवण्याचे सोर्सेस वाढतील। द्वितीय शुक्रे धनवृद्धी। द्वितीय भावातील शुक्र हा धनवृद्धी आणि वाणीमध्ये गोडवा निर्माण करतोच। फक्त विचारपूर्वक बोलल्यास आणि गुंतवणूक केल्यास फायदा होतो बघा। कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाचा जर आपण विचार केला ना तर घरगुती आनंद आणि सकारात्मकता टिकवणे फार गरजेचं आहे। कुटुंबात शांतता आणि सौख्य वाढवण्यासाठी थोडा विचार करा, तुम्ही आत्मचिंतन करा, शांत राहा, कुटुंबियांसोबत वेळ घालवा, त्यांच्यासाठी काहीतरी चांगले निर्णय घ्या। करिअर पासून थोडा तुमचं मन बाजूला करून घरच्यांसाठी वेळ द्या। घरासाठी नवीन योजनांची पण सुरुवात करा। घरातील मोठ्या व्यक्तींना आधार द्या आणि त्यांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल। चतुर्थे गुरुणा गृहे सौख्यम माता सौख्यम। चतुर्थ भावातील गुरु घरात आनंद आणि माता सौख्य वाढवत असतो। कौटुंबिक जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला समजूतदारपणा आवश्यक आहे। रवीचं गोचर पहिल्याच तुमच्या भावातून जाते, म्हणजे राशीतूनच जातोय ना, त्यामुळे समजूतदारपणा आवश्यक आहे, नाहीतर छोट्या छोट्या गोष्टींवरून थोडे वादविवाद
होऊ शकतात, मतभेद होऊ शकतात आणि ते सुद्धा जोडीदाराबरोबर. त्यामुळे संवाद हा तुम्ही साधताना अगदी शांततेने, संयमाने साधणं गरजेचं आहे. जोडीदाराच्या प्रगतीत तुमचा मोठा सहभाग मात्र असेल तिथं. प्रथमे सूर्ये स्वाभिमानः परंतु अहंकार वर्जनीयः. प्रथम भावातील सूर्य स्वाभिमान वाढवतो पण अहंकार टाळावा. नातेसंबंध जपण्यासाठी प्रेम आणि सहकार्य आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत विचार केला ना तर ऊर्जावान राहा पण थोडी काळजीही घेणं गरजेचं असतं. प्रथम भावातून रवी म्हणजे तुमच्या राशीतून रवी जातोय ना तर अचानक कुठल्या तरी कामाचा ताण येऊ शकतो. तो मात्र तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करायचा आहे. व्यवहार मानसिक तणाव टाळण्यासाठी नेहमीच मी सांगतो ध्यानधारणा फायदेशीर ठरते. डोळे त्वचा आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या थोड्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करणं गरजेचं आहे. तुमच्या राशीतून जो रवी जातोय ना मित्रांनो तो काही व्यक्तींना आरोग्य सुधारण्यासाठीही मदत करतो. निरोगी राहण्यासाठी योग, ध्यान आणि संतुलित आहारच आवश्यक आहे हेच आयुर्वेद पण सांगतो. अंतिम निष्कर्ष काय मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी संधी आणि यशाचाच काळ आहे हो. करिअरचा विचार केला तर नवी संधी मिळेल तुम्हाला, पण तुमच्या निर्णय क्षमतेचा उपयोग तुम्ही योग्य प्रकारे करा. धनवृद्धी पण होईल कारण की शुक्राचं तुम्हाला चांगलं इथं आधार देणारं गोचर मिळालेलं आहे. घरात आनंद आणि समजूतदारपणा मात्र आवश्यक आहे आणि तणावमुक्त राहण्यासाठी जीवनशैली सुधारण्यावर थोडा भर द्या. हा काळ तुम्हाला तुमच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून घेण्याची संधी देतो. आत्मविश्वास ठेवा, योग्य संधी निवडा आणि पुढे जा. मित्रांनो, हे कुंभ राशीबद्दलचं मी भविष्य आपल्यासमोर सांगितलं, पण अजून एक गोष्ट मी प्रखरपणे अनेक माझ्या व्हिडिओंच्या शेवटी सांगत असतो की राशी भविष्य जे आहे मित्रांनो ते 50 ते 60% एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात लागू होऊ शकतं. राशी भविष्य हे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ह्या ग्रीन सिग्नल दाखवतात का रेड सिग्नल दाखवतात ह्याचा अंदाज ते देऊ शकतं. पण प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ज्या असतात त्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात घडताना दिसतात आणि त्यासाठी तर मित्रांनो जन्म लग्न कुंडलीचं महत्त्व आहे. त्यासाठीच विंशोत्तरी महादशा, त्यासाठीच योगिनी महादशा, अशा वेगवेगळ्या महादशा आपल्या जुन्या ऋषीमुनींनी तयार करून ठेवलेल्या आहेत. त्याचंही महत्त्व आहे. विविध ज्योतिषीय योगांचंही महत्त्व आहे. त्यामुळे मी प्रत्येक माझ्या जातकांना किंवा आपल्या सबस्क्रायबरना हेच सांगत असतो की राशी भविष्य तुम्हाला ग्रीन और रेड असे 2 सिग्नल दाखवेल. त्याचा तुम्ही पूर्ण अगदी आहे तसाच अंमलबजावणी किंवा विचार तुमच्या आयुष्यात करू नये. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.